पासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आजपासून 93,26,000 शेतकरी कुटुंबांना याचा लाभ वितरित केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता होती आणि त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी झाली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे पूर्णपणे जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून डेबिटची प्रक्रिया आता सुरू केली जात आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून सर्वात आधी आता 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यासाठी 1932 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता वितरित करण्यास मान्यता दिली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता 22 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता जमा केला जाणार आहे। तर आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी देण्यामध्ये आली आहे। साधारणतः 1932 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जात आहे। राज्यातील साधारणतः 92,36,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो आता 2 टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये 22 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाईल। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता वितरित केले जाणार आहेत। सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करत या ठिकाणी आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा होती। हप्ता आज येणार की उद्या येणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता। मात्र आता सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। एकंदरीत जर विचार केला तर सरकारला नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबतच वितरित करायचा होता। मात्र तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सरकारला उशीर झाला आणि याच कारणामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी देखील आपल्याला पाहायला मिळत होती आणि याचवरून आता सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करत आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता कोणत्या क्षणी तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला आता मेसेज पाहायला मिळणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर नेमका तुमच्या बँक खात्यावरती देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे हे आपण राहिलेल्या आता 3 ते 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। जर तुमच्या बँक खात्यावरती अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला नसेल, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला।
तर आता लक्षपूर्वक पाहत चला। आता नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो वाटप करण्यास सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता शेतकरी खुश झाले असल्यास देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे। एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 1932 कोटी रुपयांचा निधी वितरित आता केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा होती, मात्र अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला, या ठिकाणी आता 22 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाईल। तर चला पाहूयात आता सविस्तर जिल्ह्यांची यादी। तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक पाहत चला, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत ते आपण पाहत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला, जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता साधारणतः 103 कोटी रुपयांचा निधी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी सोलापूर आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी 90 कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 81 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता कोल्हापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर चौथा जिल्हा या ठिकाणी जळगाव आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 75 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी बुलढाणा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 66 कोटी रुपयांचा निधी हा सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। त्यानंतर 7वा जिल्हा आहे तो म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असून साधारणतः 65 कोटी रुपयांचा निधी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी 8वा जिल्हा जर पाहायला गेलं तर 8वा जिल्हा बीड आहे। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी 77 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता बीड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर 9वा जिल्हा या ठिकाणी जालना आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 57 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापोटी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 57 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे। त्यानंतर या ठिकाणी 10वा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 53 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यानंतर 11वा जिल्हा अमरावती आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 53 कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे। त्यानंतर 12वा जिल्हा आहे चंद्रपूर। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 43 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता चंद्रपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी 13वा जिल्हा आहे गोंदिया। गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 42 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असल्यामुळे आता गोंदिया देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची किंवा काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर 14वा जिल्हा या ठिकाणी भंडारा आहे। लक्षपूर्वक पाहत चला, भंडारा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। सर्वच बँकांना सूचना देण्यामध्ये आल्या असून आता बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। ज्या बँकेमध्ये या ठिकाणी PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे त्याच बँकेमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। ज्याप्रमाणे PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे देखील पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी आता पुढचा जिल्हा
जर पाहायला गेलं तर या ठिकाणी हिंगोली पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 36 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला जाणार आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 37 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 28 कोटी रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 25 कोटी रुपये, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 30 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 29 कोटी रुपये अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 20 ते 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि पहिला टप्पा पूर्णपणे वाटप झाला की लगेच दुसरा टप्पा देखील राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सुरू केला जाणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये 22 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार हे तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत खात्यावरती जमा होणार आहे हे आपण आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त राहिलेला आता 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चला। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता हप्ता या ठिकाणी वाटप करण्यास कसलाच विलंब होणार नाही। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून 1932 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। सरकारने शासन निर्णय देखील या ठिकाणी प्रसिद्ध केला असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार तर आता सरकारच्या माध्यमातून सर्व तयारी या ठिकाणी झाली आहे। म्हणजेच की जेवढी रक्कम लागणार होती ती सरकारने मंजूर केली असून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्वच अधिकाऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून सूचना देण्यामध्ये आल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाच्या माध्यमातून आता अपलोड करण्यामध्ये आल्या असून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20वा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। जर तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाला असेल तर लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जात आहे। तर आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। समोर आलेल्या माहितीनुसार हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। अवघ्या काही कालावधीमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।